दादा सॉरी सॉरी भूगोलचे नाही आहेत ते सिविक्सचे, नागरिक शास्त्राचे. ओके, त्याच्यामध्ये काय डाऊट आहे? निवडणूक विभागाचे कार्य कोणत्या निर्देशानुसार चालते? दादा मी ते गुगलला विचारलं पण गुगल डायरेक्ट कोणतं कोणतं वेगळं सांगतंय, काहीच कळत नाही त्याच्यात. ओके, तर याचा नागरिकशास्त्र तर मी आणखी UPSC चालू नाही केली, म्हणजे हा नागरिकशास्त्र नाही सांगता, नो कमेंट. जाऊ दे दादा. तू मॅमला विचार ना तुमचं जिथं सिविक्स शिकवतात, कोचिंगला शिकवतात ना UCAT हो दादा शिकवतात. हा, तरी पण तू डाऊट एकदा पाठव, मी स्वतःहून रिसर्च करून म्हणजे हा तेच बुक्स वगैरे पाहून डायरेक्ट ऑन द स्पॉट सिविक्सचा नाही सांगतो. हॅलो, सॉरी मी 1 मिनिटासाठी डिस्कनेक्ट झालो. हा, तर एवढे जण आहेत का स्टार्ट करायचं? हॅलो हॅलो, रिस्पॉन्स द्या. 3 जण आहेत, 3 जणी आहेत, सॉरी. आदिती, अनुष्का, रागिनी, आवाज येतो मला? हो दादा येतोय. हा, तर आजच्यासाठी तुम्ही एक काम करा, एक तर व्यवस्थित जागेवरती बसा आणि बुक्स, एक नोटबुक आणि पेन घेऊन बसा. आणि आता मला नाही वाटत कोणी येतंय. ठीक आहे, याच्यावरती काहीतरी सोल्युशन करताय. एवढे कमी जण काय आहेत त्याचं एकदा बघू. पण ठीक आहे, आज आपण एवढ्यामध्ये स्टार्ट करू. ठीक आहे, तर एक नोटबुक पेन घेऊन बसले, सगळे बसलेत का मला एकदा सांगा. जर बसले असतील तर फटाफट हँड रेज करा. 1 मिनिट. हा हा, झाल्यावरती हँड रेज करा. ओके, दादा एक विचारू का क्वेश्चन सायन्सचा? हा ओके, विचार. दादा म्हणजे अशी कोणती जागा आहे, म्हणजे एक स्पेसिफिक जागा जिथे की बायोटिक फॅक्टर्स पण असतात आणि अबायोटिक फॅक्टर्स पण असतात, म्हणजे त्या जागेवर बायोटिक फॅक्टर्स मधले सगळे येतात, जसं की त्याच्यामध्ये बायोटिक मध्ये प्रोड्युसर, कन्झ्युमर आणि डिकम्पोजर हे तिघं पण येतात ना, तर ते तिघं पण येणारी कोणती जागा आहे की तिथे ते सगळे असतात? ओके, अशी कोणती जागा आहे? बरं का दिलेला आज आम्हाला शाळेतनं ना, तो सांगते. मी सकाळपासून जशी 2 वाजेची आली तशी विचार करते, पण मला भेटतच नाहीये त्याचा आन्सर. बायोटिक, अबायोटिक आणि ऍटमॉस्फिअर. दादा आवाज ब्रेक झाला काय? ओके, ऍटमॉस्फिअर मे बी आन्सर आहे. ठीक आहे दादा. हा, म्हणजे सिंपल उत्तर हेच असू शकतं बायोलॉजी. तरी बघ एकदा मला नंतर सांगायचं. हा अनुष्का, तर आज आपले नोटबुक आणि पेन घेऊन बसतो अनुष्का वरती. ओके, दादा मला इंग्लिशचा क्वेश्चन होता. हा विचार. पण दादा तो पुस्तकातला आहे.
ओके, तर म्हणजे काय चॅप्टरचा आहे का? हो ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, विचारतो तिला. दादा, काल आमची क्लास झाली ना त्या इंग्लिशची, पण टीचरांना मला विचारताच आलं नाही कारण की सगळेजण बोलत होते आणि खूपच टाइम झाला होता. ओके ओके, तरी पण सांग कोणता होता डाऊट? दादा, आम्हाला हा पेपर मध्ये आला होता. मी कधीपासून विचार करते, ज्या आम्हाला म्हणजे इंग्लिशचाच होता तो, द गेंटल मॅन ऑफ द वेरोना मधला होता, लेसन मधला. ओके तर ना जेव्हा आम्हाला सर म्हटले की पेपरचे जे नंबर आहेत ना ते लाईन प्रमाणे लावा, आम्ही पोलेटाच लिहिलं होतं, पण खूपशा मुलांनी ना वेगवेगळे आन्सर लिहिले होते. हा, गावाचं नाव विचारलं होतं दादा त्याच्यात. गाव तर मग चॅप्टरच्या हेडिंग मध्येच असतं गावाचं नाव. हेडिंग म्हणजे हेडिंग नाही, फर्स्ट किंवा सेकंड पॅरामध्ये. दादा, आम्हाला पेपर मध्ये ना पॅसेज आला होता, पण त्याच्यात नव्हतं ते नाव. अच्छा ओके, तर हे तर म्हणजे हा, म्हणजे त्या तिथं वरी त्या क्वेश्चन. दादा मी सांगू का, मला पण तोच पेपर आलेला होता, त्याचं आन्सर काय होतं? हा ओके, थांब एक मिनिट. आन्सर सांगायच्या आधी त्या क्वेश्चनच्या वरती काय लिहिलं होतं, म्हणजे म्हणजे गो थ्रू पॅराग्राफ नुसार और चॅप्टर त्या पॅराग्राफचा काही हे नव्हतं वरती, असं म्हणजे पॅराग्राफ मधून शोधून लिहा असं लिहिलं होतं का? नाही काही दादा. तसं पॅराग्राफ मधून लिहा असं काही जर म्हटलं नाही तर लॉजिकली तो क्वेश्चन आपल्या टेक्स्टबुक मधून तुम्ही किती त्या चॅप्टरचा अभ्यास केला त्याच्यावरती होता, म्हणून तुम्ही पॅराग्राफ मध्ये तुम्हाला ते सापडणार नव्हतं आन्सर. आणि दुसरं म्हणजे ठीक आहे, आता आन्सर तर सांगायचं राहिलं तर मला क्वेश्चन माहित नाही म्हणून आधी ते सांगा. दादा क्वेश्चन असा होता की द टू जेंटलमेन ऑफ वेरोना. तर जी हेडलाईन होती ना, म्हणजे आमचा पेपर सेमच होता, तर तिथे जी हेडलाईन होती ना, द टू जेंटलमेन्स ऑफ वेरोना, म्हणजे त्याचा मिनिंगच हे होतो की वेरोना एक गाव आहे, तर वेरोना या गावाची दोन जेंटलमेन्स म्हणजे आपण युवक किंवा तरुण बोलू, वेरोना गावची दोन तरुण. तर मग तिथे विचारलेले की या कथेमध्ये, म्हणजे प्रश्न असा होता की या कथेमध्ये जे दोन जेंटलमेन आहेत ते कोणत्या गावचे? तर मग त्याच्या हेडलाईन्स मध्ये दिसतंय की हा वेरोना गावचे, मग ते वेरोना येईल. हा, सिंपल दादा, लॉजिकली आन्सर होतं ते, म्हणजे सर ओके डायरेक्ट आम्हाला डायरेक्ट पेपर लास्ट पिरियडला कळालं ते. ओके, तर डायरेक्ट डायरेक्ट तिचं आन्सर दिलं नव्हतं की विलेज, असं विलेज इज. तू काय सापडत असतील, मला असं वाटतं की तू विलेज आणि त्याच्या समोर असं नाव आहे का असं काही कनेक्शन सापडत असतील. परंतु तिथं म्हणजे मी समजा ओमकार इज फ्रॉम बीड असं असेल तर म्हणजे मी बीडचा हे असं समजून घ्यायचं होतं तुला त्या पॅराग्राफ दादा म्हणजे दादा मी एक ट्रिक शेअर करू का? मध्ये. हा, ट्रिक सांग. दादा म्हणजे असे ट्रिकी क्वेश्चन्स जे ना ते आपल्याला 8th पासून स्टार्ट होतात. तर जेव्हा पण आपण म्हणजे एक्झामला जातो आणि क्वेश्चन पेपर जेव्हा आपल्या हातात येतो ना, तर तेव्हा सगळ्यात आधी काय करायचं, आपला जो क्वेश्चन पेपर जो असतो ना, त्याला एकदम नीट म्हणजे वाचून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये जे ट्रिकी क्वेश्चन्स असतात ना, त्यांना आपण शेवट सॉल्व्ह करायचं, जे आपल्याला म्हणजे एकदम परफेक्टली येत आहे, आपण घरून ते वाचून गेलेलं आहे किंवा ते आपल्याला एकदम तोंडी पाठ आहे, ते सुरुवातीला जेव्हा आपण लिहितो ना, तर म्हणजे आपल्याला जो टाइम मॅनेजमेंट आहे ना ते पण जमतं. आणि जे ट्रिकी क्वेश्चन्स असतात ना, त्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त आपण त्या क्वेश्चनला जर का नीट वाचलं ना, ते ट्रिकी क्वेश्चन पण आपल्याला एकदम इझी वाटतं. इझी क्वेश्चन पेक्षा पण हे जे ट्रिकी क्वेश्चन आहे ना ते एकदम इझी वाटतं. म्हणजे हा पण आम्हाला थोडा हार्ड गेलेला होता, पण आम्हाला जेव्हा लास्ट मिनिटला मी पूर्ण पेपर चेक करत होते ना की मला म्हणजे टोटली किती मार्क्स पडतील ॲव्हरेज वगैरे, तर तेव्हा मला कळालं की अरे हा क्वेश्चन सुटलाय. मग मी असं स्ट्रिक लावून तिथे वेरोना लिहून दिलं आणि जेव्हा टीचरांनी मार्क्स सांगितले, टीचर बोलल्या की कोणाचंच ते आन्सर नव्हतं, तुला कसं काय कळालं? मी बोलली टीचर मी असंच टाकून दिलं, म्हणजे पर्याय होते तिथे. टीचरांना म्हटले टीचर मी असंच टाकून दिलं. टीचर बोलले म्हणजे तुक्के मारते ते पण बरोबर निघतं, काय मुलगी आहे. ओके ओके, म्हणजे हे बघ, तुला तर म्हणजे आदितीने जसं सांगितलं तसं तू फॉलो करू शकतेस. त्यांना ते आदितीला बी कोणीतरी टीचरने सांगितलेलं आहे. तर हा, तर म्हणजे ठीक आहे, तुला तुझं आन्सर तर भेटलं ना राज? पण दादा, जेव्हा आम्हाला काल क्लास म्हणजे टीचर शिकवत होती आणि काल आमची इंग्लिशची क्लास होती ना, तेव्हा दादा टीचर शिकवत होती ना, तर टीचरांनी पोलेटा सांगितलेलं होतं. अच्छा, गावाचं नावच चेंज करून टाकलं. ओके, दादा, मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकू का? ओके, मला एकदा क्वेश्चन पाठव, मी चॅप्टर वाचतो. चॅप्टर नुसार मग तुला मी सांगू त्याचं कन्क्लुजन काय असतं. चालेल? दादा, मी
तीच लाईन टाकते. मी जिथे बघितलं ना, काल टीचर शिकवत होते तेव्हा मी पुस्तक काढलेलं होतं ना, तेव्हा बघितली ना तीच लाईन टाकते. मला 1 मिनिट सगळं कम्प्लीट टाक, कारण मला बी तर कसं समजणार ना तुझं काय म्हणणं आहे टीचरचं. तर मला एकदा सगळा फोटो पाठव सगळ्या क्वेश्चनचा, आणि चॅप्टरचं नाव सांग, ते चॅप्टरच्या रिलेटेड आहे तो. ठीक आहे, मी त्याचं मग कन्क्ल्युजन करून पाठवतो, चालेल ना? म्हणजे तुझं कम्प्लीट क्लिअर करतो मी तुझा डाऊट, असं नको की अर्धवटच कर. ठीक आहे, ठीक आहे. तर क्लास झाल्यानंतर तू टाक, तेवढं लक्षात कुठतरी लिहून ठेव, आणि की तुला पाठवायचंय असं नोट करून ठेव, आणि नंतर पाठव. आता थोडं क्लास. ठीक आहे, तर आजचं आपण सुरू करूया. सगळेजण रेडी आहेत? अनुष्का वरपेंनी मला काहीच दिला नाहीये रिस्पॉन्स. तू आली आहे आणि गेली आहे, काय आहे का नाही? दादा मला एक सायन्सचा क्वेश्चन आहे, मी विचारू का? हा ओके, विचार, चालेल. हा अनुष्का, विचार. दादा, जे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे त्याचा आपल्याला उपयोग काय होतो? पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा म्हणजे रिअल लाईफ मध्ये असंच ना? काय दादा? पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा रिअल लाईफ मध्ये काय यूज होतो तोच ना, म्हणजे हो आपल्या दादा. जीवनामध्ये. ओके, बघ, सर्वात पहिल्यांदा पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा सगळ्यात मेन यूज आहे तो म्हणजे सोप, साबण, नंतर डिटर्जंट. कारण पोटॅशियम हायड्रॉक्साईडकडं असं क्लिन्सिंग प्रॉपर्टी असते, म्हणजे तो क्लिनिंग मध्ये जास्त यूज होतो. त्याचं जसं त्याची रिॲक्शन अशी होती की क्लिनिंग मध्ये जास्त यूज होतो. आणि दादा त्याच्यामध्ये जर म्हणजे जे आपण कपडे धुतो, कपडे धुण्याचा सोडा किंवा त्याचे साबण असं म्हणता येईल का? हा बरोबर, कोणत्या पण क्लिनिंग प्रोडक्ट मध्ये यूज होतो. ओके दादा, थँक्यू. हा, आणखी जर तुला माहित असेल तर फूड ऍडिटिव्ह मध्ये पण यूज होतो. आणि ह्याच्या म्हणजे आपण टेस्ट वाढवण्यासाठी पण टाकतात, ते टेस्ट वाढवण्यासाठी जे चांगलं लागतं. विचारू का? हा विचार. दादा, म्हणजे आपण जेव्हा पण माहिती मिळवायची असते आपल्याला एखाद्या गोष्टीवर, तर आपल्याकडे 3 ऑप्शन्स असतात. पहिले म्हणजे गुगल, दुसरं म्हणजे गुगल क्रोम, आणि तिसरं म्हणजे AI. तर आपल्याला म्हणजे कोणत्या ह्याच्याने म्हणजे कोणत्या ऍपनी किंवा कोणत्या माध्यमाद्वारे आपल्याला एकदम परफेक्ट आणि बरोबर माहिती मिळू शकते, जी की स्टुडंटसाठी बरोबर आहे? हे बघ, म्हणजे तर टीचर करताना जसं की आमच्या शाळेमध्ये जयंती किंवा पुण्यतिथी असतात, तर सर जे ना ते क्रोम वरून सांगता. आणि आमच्या शाळेमध्ये अशी 3 सरांची टीम पडलेली आहे, की ते एक सर क्रोम वरून घेता, एक सर गुगल वरून घेता, आणि एक सर AIच्या काहीतरी वेबसाईट आहे त्याच्यावरून घेता. ते सर बोलतात की नाही याचं बरोबर आहे, नाही त्याचं बरोबर आहे. मग आम्ही कन्फ्युज होऊन जातो. आणि सरांनी आज आम्हाला हे म्हणजे एक असं होमवर्क टाईप दिलेलं आहे, की तुम्ही कुठून पण माहिती मिळवा, पण अशी माहिती मिळवा की कोणतं बरोबर आहे, याच्यापैकी कोणतं माध्यम आपल्यासाठी चांगलं आहे. ओके, तर तिन्हीचं पण उत्तर आहे माझ्याकडं. तर हे बघ, जर तू एखादी गोष्ट गुगलवर सर्च करते, तर पहिले असं होतं की स्टार्टिंगला डायरेक्ट असं यायचं की वेबसाईट्स यायचे, त्या वेबसाईट वरती जाऊन तुला आन्सर भेटायचं. बट आता तू ऑब्झर्व करत असेल की एक एक असं पॉपअप येतं किंवा एक असं कमेंट बॉक्स येतो, तू असं सर्च केलं गेलं. तो कमेंट बॉक्स म्हणजे जेमिनी आहे. म्हणजे जेमिनाय हा गुगलचा AI आहे. प्रत्येक गोष्टीचा एक एक AI आहे. म्हणजे गुगलचा AI आहे, व्हॉट्सअपवर पण AI आहे, माहित असेल. तर तुला आता AI आन्सर देतोय गुगलवरती. आता डायरेक्ट तुला लिंक्स वगैरे कमी येत आहे. तू हे नीट ऑब्झर्व केलं असेल, पहिले गुगल करायचे आणि आता गुगल करायचे. तर म्हणजे त्याच्यावर AIचं असं आहे की AI हे स्वतःला अपडेट करत राहतं. म्हणजे AI कधी परफेक्टली बरोबर नसतं. पण परफेक्टली बरोबर नसतं तसं. आता हे बघ, आता आमच्या लेवलचे जर क्वेश्चन्स आम्ही AI वरती टाकले आणि सोल्युशन फाइंड करण्यासाठी इंजिनिअरिंग लेवल, तर मोस्टली आन्सर चुकीचे येतात. आणि पण हे आता कसं लेवल एवढी हाय आहे की AI ला पण माहित नाही त्याचं उत्तर कसं फाइंड करायचं. म्हणजे मोस्टली AI ट्रेंड नाही आहे याच्यावर. म्हणून आन्सर चुकीचे येतात. परंतु तुमचे असे छोटे छोटे क्वेश्चन, जसं आत्ताचा एक क्वेश्चन होता, पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा काय काय यूज होतो आपल्या म्हणजे घरगुती किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये, तर हा तुम्ही क्वेश्चन टाकलात, याचा आन्सर AI पण बरोबर देणार आहे, क्रोम पण बरोबर देणार आहे, आणि गुगल पण बरोबर देणार. तर असे छोटे छोटे क्वेश्चन्सला तुम्ही तिन्हीपैकी काही पण प्रेफर करू शकता. आणि
मी ह्यापैकी बी सांगेन की छोट्या छोट्या गोष्टीला तुम्ही AI प्रेफर करा, चॅट जीपीटी करा, किंवा आजकाल गुगल केल्यावर बी वरती जे सर्च येतंय, जसं मी तुम्हाला आता सर्च करून दाखवतो ते काहीतरी आत्तावालाच क्वेश्चन सर्च करून. तुम्हाला आता स्क्रीन दिसेल का नाही माहित नाही. But आता मी दिसतीये स्क्रीन दिसतीये. हो दादा दिसतीये. तर आता मी हो दादा दिसतीये. ओके, आता मी इथं सर्च केलं तर मला स्टार्टिंगला असं आलंय, हे आलंय लिहून लिहून आलंय. नाही दिसत आहे दादा. ओके, अरे तर म्हणजे स्टार्टिंगला एक हे येत आहे पॉपअप जे की AI आहे. मला असं सांगण्याचं अर्थ आहे, तुम्ही गुगल करू शकता सरळ सरळ, काही प्रॉब्लेम. मोस्टली छोट्या छोट्या क्वेश्चनला नाही नसेल तर मग AI यूज करा, AI चॅट जीपीटी. आणि हा चला, तर आणखी काही डाऊट आहे कोणाला कोणत्या सब्जेक्ट मध्ये तर विचारा, नंतर मग आपण जाऊया ऍक्टिव्हिटी. दादा मला आन्सर भेटलं. ओके, भेटलं ना तुला, स्वतःहूनच समजलं? हो दादा. ओके दादा आमचा आज NMS चा रिझल्ट लागलाय. ओके ओके ओके. तर काय म्हणजे काय तिथं किती जण होते NMS ला? किती जण होते? हँड रेस करा बरं एकदा. ओके, रागिनी होती, अनुष्का, अदिती. अनुष्का वर्क पे तू आहेस का? एकदा मला बस हो या नाही मग. हो दादा मी आहे. मी ओके. माझे डाऊट त्या दिवशी विचारले होते ना, म्हणून हा माझ्याकडे काही डाऊट अरे, तू नाही. डाऊट विचारले बट तू आल्यापासून एकदा बोलली नाही ना. मला वाटतं की आवाज तुला पोहोचतोय का नाही, नेटवर्क प्रॉब्लेम त्याच्यामुळे. तर हा ठीक आहे, तिघी जणी होतात समजा तुम्ही, तर मग काय आला तुमचा स्कोर, कसा होता? स्कोर कसा बी होता पण तरी दादा पण मी अजून बघितलाच नाही. ओके ओके. तर कोणी 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 पाहिलाय? तू पाहिलाय अनुष्का, मग अदिती? दादा मी पण नाही पाहिला आणखी रिझल्ट. भीती वाटते रिझल्ट पाहायला. ओके ओके ओके. तर भीती वाटतीये ना. ओके, आजचं सेशन थोडं रिलेटेड त्याच्यात आहे, आज शिकून घ्या. ठीक आहे, म्हणजे मग आज तुम्ही पहा, नेक्स्ट क्लासला मला सांगा, नाहीतर तुम्ही मेसेज पण करा एखाद्याचं चांगलं आलं असेल तर. ठीक आहे, म्हणजे रिझल्ट कसा आहे, तुम्ही एक्झामला बसलात ते इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. रिझल्ट मला बिलकुल इम्पॉर्टंट चांगला दादा आला माझा रिझल्ट एकदम बेकार आहे डायरेक्ट. चालेल चालेल, तुम्ही एक्झामला बसणं इम्पॉर्टंट आहे 6 तुम्हाला. मार्क्स वरून पासिंग, म्हणजे 6 मार्क्स पाहिजे होते मला पासिंगला फक्त. अरे चालेल, म्हणजे मी तर कधीच नाही झालो म्हणजे स्कॉलरशिप वगैरे. दादा आमच्या स्कूलमधले 16 स्टुडंट पास झालेत. दादा अदितीला किती आहेत ओके, मार्क्स? छान. ते तुम्ही ग्रुपवरती डिस्कस करा नंतर. ओके, आता इथं डिस्कस नका करू. दादा तू ग्रुपवर म्हणतोय की एक्झामला बसणं गरजेचं आहे. मी NMMS ची पूर्ण तयारी केली आहे, पण मी का नाही बसली कारण की माझे पप्पा गव्हर्नमेंट जॉबला आहेत ना, तर त्यांना चालत नाही म्हणून. हा म्हणजे ओके, जे इलिजिबल आहेत ते ऍक्च्युली ते हे चालत नाही ना, एक्झामला बसायला चालत नाही गव्हर्नमेंट वाल्यांना, गव्हर्नमेंट ज्यांचे टीचर म्हणजे दादा पॅरेंट्स. मी स्कॉलरशिपला बसली होती ना, तेव्हा माझे फक्त पासिंग, जेव्हा माझी पासिंग पर्यंत होऊन गेले होते, फक्त पासिंगच्या पुढे 4 मार्क जास्त होते. ओके दादा असं काही नसतं, कारण माझे पण पप्पा गव्हर्नमेंट जॉबला होते, पण मग चालतं तसं पण. हो दादा. ओके ओके ओके. आता एक काम करा, मी सांगतो गव्हर्नमेंट जॉबला असेल तर तुम्ही एक्झाम देऊ शकता, तुम्हाला कोणी काही प्रॉब्लेम येत नाही शक्यतो. बट शक्यतो नाही दिली पाहिजे, कारण ते यांच्यासाठी आहे, ज्यांचे पॅरेंट्स गव्हर्नमेंट जॉबला नाही आहेत आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाहीये, त्यांच्यासाठी ते आहे. ज्यांचे गव्हर्नमेंट जॉबला आहेत त्यांनी म्हणजे ती एक्झाम नका देऊ. स्कॉलरशिप आहे तुमच्यासाठी, नवोदय. पण ठीक आहे, म्हणजे द्यायला जमती असं नाहीये, बट एक्झाम दिल्यानंतर तुम्ही सिलेक्ट जरी झाला असता तरी ज्यांचे पॅरेंट्स गव्हर्नमेंट जॉबला आहेत त्यांना स्कॉलरशिप नाही भेटणार. ती पास होणार, त्यांना काय सर्टिफिकेट वगैरे तर काही नसते आय थिंक. ओके, ते भेटणार बट दादा हो दादा, आमच्या पण स्कूलमध्ये
दादा आमच्या स्कूलमध्ये माझ्या 2 फ्रेंडच्या म्हणजे पप्पांना त्यांना गव्हर्नमेंट जॉब आहे, त्यामुळे त्यांना बसता आलं नाही या पेपरला. दादा ओके. आमच्या गावात एक मुलगी होती ना, तर तिचे पप्पा आर्मी मध्ये होते, पण ती पास झाली होती नवोदय मध्ये. ओके. नवोदय, अरे नवोदय अलाउड आहे. इथं मी NMMS बोलतो. दादा ते आपल्या पेमेंट वरती असतं. पेमेंट किती, पेमेंट जर 2-3 हा लाख हा असलं तर नाही चालत. हा बरोबर आहे. 2.5 लाखच्या वरती असायला पाहिजे. म्हणजे वरती असेल तर नाही जमणार, खाली असेल तर चालेल. ओके, तर आता एक्झाम तर झाली. आता ह्याच्यानंतर आय थिंक ही एक्झाम येते ना, नवोदय स्कॉलरशिप येते आय थिंक. हा 8 ला परवा काय? आहे स्कॉलर. एक क्वेश्चन विचारायचा होता. हा ओके, विचार. स्कॉलरशिप परवा आहे. ओके, सगळ्यांची. हो दादा. ओके ओके, ठीक आहे. म्हणजे हा विचारा, मग क्वेश्चन विचारा. दादा आम्हाला ना NMS पेपरला हा क्वेश्चन आला होता की गाय जी असते, गायचे वैज्ञानिक नाव काय आहे, असा क्वेश्चन आलता. ओके, आणि ऑप्शन काय होते? दादा 1 मिनिट, मी ऑप्शन पेपर मधले वाचून दाखवते. ओके, बोस्टोरस असतो. बोस्टोरस, BOSTAURAS. RUS. हा. ह्याच्यामध्ये असेल ना तुमच्या नोटबुक मध्ये, ह्याच्यामध्ये पहा. दादा मी सांगू? हा बॉस टॉरस. हा तेच म्हटलं मी. सायन्स तुमच्या सायन्सच्या बुक मध्ये आहे. सायन्सच्या बुकच्या बाहेरचं काही नाही विचारलं, तिथं सायंटिफिक नेम दिलेलं आहे कुठेतरी कॉर्नरला. दादा ते option सांगू का पेपर मध्ये जे आलते ते? हा हा सांग. तसं आन्सर सांगितलंय राज, तरी पण तो ऑप्शन. ऑप्शन की कॅनिस फॅमिलीज, नंतर चौगम वर्गेर, बॉस टॉरस आणि डिस्कस, असे 4 नाव आहेत दादा. हा थर्ड ऑप्शन आहे, बोस्टोरस. ओके दादा, दादा माझं चुकलं होतं पेपर. नाही, पाठांतराचा विषय आहे तो. थोडंफार लक्षात नाही राहिलं तर मार्क्स जाऊ शकतात. एवढं काही त्याचं हे मनावर घेण्यासारखं नाही, ते होऊ शकतं. ठीक आहे. तर आता आणखी काही डाऊट? तर मग आजचं स्टार्ट करू मी. आता माझ्याकडं हाफ अन आवरच आहे, अर्धा तास आहे. सुरू करू? एकदा सुरू करायचं असेल, ऍग्री असेल तर सगळे हँड रेज करा. अरे हँड रेज करा. अनुष्का, रागिनी, अनुष्का वरपे पण ऍक्टिव्हेट हो आता. हॅलो, ठीक आहे. अनुष्का वरपे, तुला आवाज येतोय ना माझा? हा ओके, ठीक आहे. हा चालेल. तर ठीक आहे. तर आज आपला टॉपिक आहे, म्हणजे मागच्या टॉपिक मध्ये कोणाला बोलायचंय? मागच्या वेळेस मी म्हटलेलं ना. दादा एक वेळेस रिवाइज करून दे ना, कारण माझा ना नेट कमी होता. ओके. तर असा एक टॉपिक तुम्हाला बोलायचा होता. म्हणजे असं तुम्हाला म्हणजे तुम्ही हे माहित असेल ना तुम्हाला, म्हणजे एक्सप्लेन केलं तर होतच की काय म्हणतात, म्हणजे लोअर कास्टच्या ग्रुपमध्ये आहात तुम्ही, आणि तुम्ही त्यांच्या ठिकाणी बसून तुम्ही त्यांच्या राईटसाठी, ह्याच्यासाठी, म्हणजे त्यांच्या हक्कांसाठी तुम्ही इंग्लिशमध्ये कसं व्यक्त करणार, त्यांची परिस्थिती तुम्ही इंग्लिशमध्ये व्यक्त करायची. तुम्ही त्यातले एक आहात, असं अस्पृश्य लोकांमधून तुम्ही त्याच जमातीमध्ये एक असं आहात, असं विचार करून, असं समजून तुम्हाला बोलायचं इंग्लिश. तर हे बोलला तरी सफिशियंट आहे. जर कोणी असेल तर बोला. आहे कोणाला बोलायचं? नसेल तर आणखी 1 दिवसाचा टाइम द्या, आपले तर क्लासेस होतच राहणार. मला एक मिनिट पटकन रिप्लाय करा. तुम्ही बोलायची इच्छा, मी वेट करू का नेक्स्ट क्लास? नाही दादा. नेक्स्ट दादा क्लास. मी क्लासच्या लास्टला सांगेल.
ओके ओके ठीक आहे. पण तू क्लासमध्ये प्रिपेअर नको करत बसू, क्लासचं लक्ष दे क्लासमध्ये. आता काय कारण क्लासला इंटरनेट प्रॉब्लेम प्रिपेअर करायला ओके ओके. तर प्रिपेअर करायला वेळ नाही माझा लागत. मी लेट सांगेल क्लासच्या शेवट, म्हणजे जेव्हा आमची लॅपटॉप ट्रेनिंगची क्लासच्या अगोदर 6:45 ओके ओके. तर मला असं वाटेल की तू आणखी टाइम घे आणि नेक्स्ट क्लासमध्ये सांगा. मी ह्या वेळेस टॉपिक टाकून देतो म्हणजे ग्रुपवरती. आता ह्या वेळेस नक्की टाकून देतो. मी मागच्या वेळेस पण राहिलो होतो. ऍक्च्युली टॉपिक टाकणार म्हणतो होतो. टाकत मग लक्षातच राहते. हा ऍक्च्युली आदिती तू एवढं तुला टॉपिक समजलाय ना? हो दादा समजलं. म्हणजे हा असं आपल्याला व्यक्त हा हा करायचंय की आपण जसं की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कसं लोअर कास्टच्या नावाने त्यांच्याशी म्हणजे जातीभेद सारखं वागत होते, तसं आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करायचे, त्यांच्या जागी आपल्याला ठेवायचं. हा. आणि हे इंग्लिशमध्ये मनोगत व्यक्त करायचंय. ते वाला मेसेज तेवढा जनरेट करून व्हॉट्सअप वरती टाक क्लास झाल्यानंतर. सध्या तू लक्षात ठेव. ओके. मॉनिटर ऍज अ मॉनिटर तुला काम देऊन टाकतोय. ठीक आहे. ओके. हो दादा. हा ओके. तर आता आजचं आपण स्टार्ट करू. तर आज पहिले मला सांगा की आज इथं कोण कोण आहे ज्याला आणखी इतके क्लासेस झाले बट ज्याला माझ्याशी बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स फील होत नाही. एकदम हे करायचं हा. म्हणजे कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वास आणखी पण नाहीये की मी माझ्यासोबत फ्रँकली बोलू शकत. असं कोण कोण आहे? एक्झॅक्टली हँड रेज करा बस. मी बाकी एकही प्रश्न विचार, फक्त हँड रेज करा. सगळ्यांना कॉन्फिडंट फील होतंय माझ्यासोबत बोलायला? अच्छा. म्हणजे सगळेजण आता युज टू झालेत. अरे हो या नाही? हो हो अच्छा. हो दादा. तुम्ही डायरेक्टली फ्रँकली बोलू शकताय मला आता, काही प्रॉब्लेम नाही, बिलकुल अडखळत नाही. हो दादा. छान छान छान. उलट छान. आणि हा तर तर हा तसंच आजचा आपला टॉपिक आहे मग आत्मविश्वास. आतापर्यंत आपण तसा आत्मविश्वास आपण इंग्लिश शिकण्यासाठी त्याच्या आधी खूप बोललेलो आहे. मी स्ट्रेस केलेलं आहे की आत्मविश्वास गरजेचा आहे आणि कॉन्फिडन्स गरजेचा आहे. बस कॉन्फिडन्स हा ना, इंग्लिश थोडीफार चुकली, शब्द तोडमोड करत जोडले आणि तसंच बोलून टाकलं, फरक पडत नाही. बस आत्मविश्वास पाहिजे. तर हा, जसं मी आत्मविश्वासावर स्ट्रेस केलं होतं पण तरी बी आज आपलं स्पेशली याच्यावरती स्ट्रेस होणार आहे. तर माझी स्क्रीन तर दिसते ना सगळ्यांना? हो दादा दिसत आहे. ओके. तर मला कोणी सांगेल आत्मविश्वास म्हणजे काय? मराठी भाषेत सोप्या भाषेत समजता आत्मविश्वास म्हणजे काय? हा आदिती बोल. समज मध्ये आणि confidently बोलणे म्हणजे आत्मविश्वास, म्हणजे स्वतः विश्वास पाहिजे की मी हे करू शकतो वगैरे. अच्छा ओके. बरोबर बरोबर. आणि रागिनी तुझं काय मत आहे? दादा माझं पण हेच म्हणणं होतं. अच्छा ओके. तर बरोबर आहे म्हणजे तुमचं आपल्याला ती क्षमता किंवा हा अनुष्का तू बोल. दादा आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे किंवा भविष्यात आपण जे करू इच्छितो ते साध्य करणे, असा सकारात्मक विश्वास ठेवणे. ओके बरोबर बरोबर बरोबर. व्यवस्थित डेफिनेशन वाईज सांगितलं. हा अनुष्का वरपे तुला काही याच्यावरती मत? तुझं मत व्यक्त करा. आपला नाही हा दादा. अच्छा ओके. काही मत नाहीये. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे तू ऐक, मग ऐकतेय ना, बस ऐकत राहा. ठीक आहे. हो. हा. तर मग आत्मविश्वास म्हणजे काय? तर तुम्ही जसं की सांगितलं स्वतःवर विश्वास, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास म्हणजे आत्मविश्वास. जसं की तुम्हीच सांगितलं, हे मी तुम्हाला सांगतोय परत तरी पण तुम्हीच मला सांगता.
आणि प्रेरणादायी शक्ती आत्मविश्वास यशस्वी जीवनासाठी प्रेरणा देते. तर प्रेरणादायी शक्ती एक फॅक्टर आहे, तुम्ही ज्याच्यावरती फोकस करा तो तुम्हाला पुढे जाण्यास प्रोत्साहित करतो. बरोबर. आव्हानांवर मात, आत्मविश्वासामुळे आव्हानांवर मात करण्याची ताकद मिळते. बरोबर. तो अडचणींना संधी बदलतो. बरोबर. हा, जसं की मी एक एक्झाम्पल सांगतो की लहानपणी ना म्हणजे आमचे सर असं करायचे की रॅन्डमली कोणालाही अचानक उठवायचे. ऍक्च्युली एक असतो ना, एक क्लास असतो ज्याच्या की एक क्लास असतो की ज्याच्यामध्ये फक्त आपण खेळण्यासाठी क्लास असतो. परंतु आता काय होतं ना, पावसाळ्यामध्ये ग्राउंड खराब असतं. तर आम्हाला काय व्हायचं की सर म्हणायचे, मग त्या दिवशी खेळाचा क्लास असाच ऑफ जायचा, सर समोर बसायचे आणि आम्हाला तसंच क्लासरूम मध्येच बसायचं. आता क्लासरूम मध्ये तर काही खेळ खेळू शकत नाही, म्हणून सर असं करायचे की रॅन्डमली कोणाकडे बी असं बोट करणार, डोळे झाकून बरं का, रॅन्डमली कोणाकडेही बोट करणार आणि त्याला मग यावं लागल, समोर यावंच लागल. जर नाही आलं तर पनिशमेंट अशी होती की 15 स्टिक्स, म्हणजे 15 छड्या भेटतील हातावर. तर म्हणजे मी असं होतं की मला 3 ते 4 वेळेस मी पॉइंट झालेलो आहे. चुकून माझं नशीबच असं होतं काय माहिती. परंतु 3 ते 4 वेळेस असं पॉइंट झालेलं आहे आणि त्यामध्ये फर्स्ट एक ते दोन टाइम हा मला आठवतंय आणखी बी. 2 टाइम असं झालेलं की मी गेलो सरळ सरांना म्हणलं, सर 15 स्टिक्स मारा, पण मी काय बोलू काय शकणार. सरांनी 15 स्टिक्स मारल्या आणि मी खाली बसलो. असं 2 वेळेस झालं. पण थर्ड वेळेस मला असं म्हणजे असं आतमधून असं वाटलं की यार आज तर बोलायला पाहिजे, कारण आता खूप झाल्या स्टिक्स खायच्या, आता बोलणार म्हणजे बोलणार. आणि बोलायला गेलो आणि फर्स्ट शब्दच असं अडखळायला लागलो, म्हणजे काहीच, म्हणजे मी ब्लँक झालो. बोलायला तर गेलो होतो मी, माझं नाव असं ओमकार म्हटलं, ब्लँक. बट त्या दिवशी मी बस ओमकार बोललो ना, एक शब्द, त्या दिवसानंतर असं वाटलं की स्टेजवर बोलणं एवढं टफ नाहीये. त्या दिवशी मान्य आहे, मी 15च्या जागी 7च छड्या खाल्ल्या, 7 ते 8 छड्या, कारण सरांनी अर्ध्या करून टाकल्या. मी तेवढा प्रयत्न केला, अर्ध्या अर्ध्या छड्या घातल्या आणि बसलो खाली. बट त्यानंतर नेक्स्ट टाइम मला माहित होतं आता आज क्लास आहे, आज पाऊस पडणार आहे आणि तर आता आज परत तोच कार्यक्रम होणार. यावेळेस मी स्वतःहूनच प्रिपेअर करून गेलो होतो. म्हटलं आज माझी जर बारी आली मी बोलून टाकणार. आणि त्यावेळेस नेमकं आलीच नाही माझी बारी. बट मी तो माझ्या सोबत ठेवला होता पेपर, आणि जेव्हा मी माझी बारी येईल मला माहित होतं हे मी प्रिपेअर केलेलं आहे, मला हेच बोलायचंय. तर हा, एक दिवशी मी बोलून दाखवलं. त्या दिवसानंतर मग स्टेजवर जायला क्लासमध्ये, तर म्हणजे क्लासमध्ये मग ओळखायला लागले लोक. ऍक्च्युली पहिले एवढं एवढं ओळखत पण नसायचे, म्हणजे अर्धा हा आपले फ्रेंड सर्कल ओळखतो बस, नंतर कोणी ओळखत नाही. बट त्या दिवशी आत्मविश्वास ठेवून मी हिंमत दाखवली, म्हणून मला त्याची म्हणजे तेच फळ भेटलं. त्याचं फळ भेटलं म्हणजे फळ असं भेटलं की सगळ्या क्लास सोबत कनेक्शन झालं, आणि म्हणजे तो प्रॉब्लेम जो होता तो संधीमध्ये कन्वर्ट झाला. आणि म्हणजे हा, आणि आता मला त्यानंतर मला असं कधी वाटायला लागलं की ती बोट माझ्यावरती यावं. पहिले असं वाटायचं की माझ्याकडनं यावं, प्लीज प्लीज यावेळी आज वाचून जावं. तर हा, याच्यातून म्हणजे या स्टोरीतून हेच शिकायचंय की अडचणींना संधीत बदलण्यासाठी एकच फॅक्टर कामाला येतं, ते म्हणजे आत्मविश्वास. आणि आत्मविश्वास असलाच पाहिजे, असतो आपल्याकडे, बट आपण त्याचा वापर नाहीत करत. तर तेच आहे आजच्या क्लास आपलं मोटिव्ह हेच आहे की आजपासून तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनाने बघायला चालू करता, आणि तसं तुम्ही सगळे माझ्यापेक्षा बेटर आहात आत्मविश्वासाच्या बाबतीमध्ये. तुमचा आत्मविश्वास खूप जास्त चांगला आहे, आणि तुमचा हा तुम्ही बिल्ड केलेला आहे स्वतः, कोणी असं दिलेलं नाहीये. तुम्ही म्हणजे बोलून बोलून हिंमत दाखवून, म्हणजे हा, त्याचं क्रेडिट पूर्ण तुम्हाला जातं. आणि असंच कंटिन्यू ठेवा, आणि आणखी मोठ्या मोठ्या स्टेजवरती गेल्यावर पण असंच राहा. हेच. दादा, मी एक एक्झाम्पल देऊ का त्याचं? माझ्या प्रॅक्टिकल म्हणजे जीवनात झालंय ते. हा, सांभाळून ठेव, त्याची ऍक्टिव्हिटी येणार आहे, सांभाळून ठेव. बस 2 मिनिट, बस 2 मिनिटानंतर मी तुझ्याकडे येणार आहे परत. ठीक आहे? ओके ओके. रिप्लाय. हो दादा, माईकच होत नव्हता. ओके ओके. तर आली आहे तुझी बारी आता. जस्ट 1 मिनिट, मला एक्सप्लेन करू दे कृती काय आहे. तर स्वतःच्या ताकदीची ओळख करा. कृती, स्वतःला विचारा माझी ताकद काय आहे. बरोबर. विचार करा आणि नोंदवा. तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा म्हटलं होतं मी नोटबुक घेऊन बसा.
तर तुमची जी ताकद काय आहे हे तुम्ही विचार करायचा आहे आणि तो लिहायचा आहे. ओके. त्याच्यानंतर अशी की प्रत्येकाने आपली किमान 3 ताकद लिहून काढा. 3 अशी आपली हे क्रायटेरिया आणि स्पष्ट आणि विशिष्ट असावी जरा. म्हणजे स्पष्ट काय आहे ताकद आणि त्याचं कशा रिलेटेड आणि कशी तुम्ही त्याचा वापर करता आणि ती कधी आली आहे. आणि या कृतीने तुमच्या क्षमतांची जाणीव होईल. बरोबर. त्यामुळे आत्मविश्वास तर वाढेल. त्यासाठीच तर हे सर्व चाललंय. तर तर मी आता किती मिनिटचा टाइम देऊ? तुम्हीच सांगा तुम्हाला किती मिनिटचा टाइम पाहिजे तुम्हाला तुमची ताकद नोंदवायला. दादा आता 6:41 झाले, 6:46 पर्यंत. ओके. तर 5 मिनिट मला एक्झॅक्ट देतोय. प्रॅक्टिकल केलंय काही. दादा मला आवाज नाही आला, तू काय सांगितलं होतं? ओके. तर तुमची ताकद काय आहे ती तुम्हाला लिहून काढायची आहे नोटबुकवर. अशा कमीत कमी 3 ताकद लिहून काढायच्या. ताकद म्हणजे कशी की तुमची ही स्ट्रेंथ आहे की तुम्हाला स्टेजवर जायला कधीच भीती वाटत नाही. ही पण एक तुमची स्ट्रेंथ आहे. अशा 3 स्ट्रेंथ लिहून काढा. आणि थोडं म्हणजे थोडी गॅप देऊन देऊन लिहा. थोडी जागा सोडा समोर. ठीक आहे. समजलं? दादा काय लिहायचं एकदा सांगतोस का? तर मला नेट प्रॉब्लेम येतोय. ओके ओके. तर तुला स्क्रीन दिसतीये? हो दादा, तुझ्याकडून स्क्रीन आहे जा करते, पण आता दिसायले मी हॉटस्पॉट सोडलंय. ओके ओके. तर तुमची किमान 3 ताकद तुम्हाला लिहून काढायची. ताकद जसं की तुम्हाला स्टेजवर जायला कधीच भीती वाटत नाही. ही तुमची स्ट्रेंथ आहे, ताकद आहे. तर तशा स्ट्रेंथ लिहून काढायच्या. 3 लिहून काढायच्या ऍटलीस्ट 3. तर सुरू करा. 5 मिनिटचा टाइम आहे. 18:46 ला म्हणजे मी 6 वाजून 46 मिनिटाला तुम्हाला परत बोलतोय. ठीक आहे. 5 मिनिटचा टाइम घ्या. हॅलो दादा. दादा माझे कंप्लीट झाले. ओके ओके. जस्ट एक 30 सेकंद आणखी. ओके. सगळ्यांचं होऊ द्या. दादा इंग्लिश मधून लिहायचे होते की मराठीतून? ऍक्च्युली आता तुम्ही हा ताकद कशामधून पण लिहा. मराठी, इंग्लिश, नो प्रॉब्लेम. दादा एक टाइम परत सांगाल का? कारण की ना मी लिफ्ट झालेली होती, मला ऐकूच येत नव्हता आवाज. ओके ओके. तर तुझ्या 3 ताकद लिहून लिही नोटबुकवर. म्हणजे जसं की तुला स्टेजवर जाणं
तुझी ही ताकद आहे, तुला कधी भीती नाही वाटत स्टेजवर जाण्याची, तर ही तशा 3 ताकद लिहून काढ फक्त नोटबुकवर. मराठी इंग्लिश चालेल. तर तर झालं सर्वांचं लिहून. तर ज्यांचं ज्यांचं झालंय ते एक एक करून सुरुवात करा. काय तुमच्या 3 आहे? दादा अगोदर मी बोलू? हा बोल. दादा, मला स्टेजवर जाऊन बोलायला अजिबात भीती वाटत नाही. मी खूप मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये स्पीच पण केल्या आहेत. ओके. सेकंड, मला सरांना कोणताच प्रश्न विचारायला भीती वाटत नाही, तो सिरियस असो किंवा कॉमेडी. थर्ड, ओके. मला कोणतीच एक्झाम द्यायला भीती वाटत नाही, मी पास हो किंवा फेल. थर्ड वालं खरंच तुला पुढे नेईल खूप छान. तुझं बाकीच्यांचं काय आहे? सांगा तुमचे मत. तुमचे तुझं चांगलं होतं तसं. अनुष्का बोल. अरे अदिती झालं नाही आणखी. अदिती तू बोल, कोणी पण बोल, रागिनी बोल. 2च सेकंड लास्ट वर बनवायचंय. मला थोडं वेगळं ठीक आहे करायचंय त्याच्यामध्ये. ठीक आहे ठीक आहे. अनुष्का वरते तू बोल. दादा, आता मीच बोलली. ओके ओके सॉरी, वरपे नाही मगर. अनुष्का मगर तू बोल. हॅलो, आवाज येतोय माझा? मला वाटतं तू इथंच आत्मविश्वास कमी दाखवतो, जास्त दाखव. नाही दादा, तो आवाज नाही. ओके ठीक आहे. माझा तुला आवाज येत नाही वाटतं, बाकीच्यांना येतोय माझा आवाज? हो दादा, येतोय. ओके ओके. रिप्लाय देत राहा यार, कारण मला समजत नाही मग तुम्हाला आवाज येतोय का नाही. मी इथं तुम्ही समजू शकता ना मला कसं वाटत असेल. ठीक आहे ठीक आहे. तर अनुष्का, तू लिहिलं असशील, तू नोटबुक मध्ये जे काही लिहिलं असशील ते एक्सप्लेन कर, म्हणजे सांग सगळ्यांना कळून. आदिती तू सांग तोपर्यंत. आय थिंक अनुष्काचा खूप प्रॉब्लेम आहे. ओके दादा. दादा, मी इंग्लिश मधून केले म्हणून मला थोडासा वेळ लागत होता. चालेल चालेल. आय हॅव अ फुल कॉन्फिडन्स. माझ्यामध्ये पूर्ण आत्मविश्वास आहे असं मला वाटतं. आय हॅव अ फुल कॉन्फिडन्स टू आन्सर द क्वेश्चन्स आय सडनली आस्क. म्हणजे मला अचानक विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यामध्ये फुल कॉन्फिडन्स आहे. जसं की आमच्या शाळेमध्ये ना एक अशी सर आहे जे की आधी काही सांगत नाही की मी उद्या तुमची टेस्ट घेईल वगैरे, आणि अचानक अशी धड्याच्या वेगळेच कोणते तरी क्वेश्चन आणता आणि ते विचारता. पण तरी पण मी आन्सर द्यायचा प्रयत्न करते, ते चूक येऊ किंवा बरोबर येऊ, पण बहुतेक माझे आन्सर्स बरोबरच येतात. आणि ओके तिसरं जे येते, देअर
तिसरं, there is a lot of stage fear. There is a lot of stage daring in me and on his force. I get a first number in every school competition in the school. म्हणजे दादा माझ्या शाळेमध्ये ना म्हणजे असं 1 ते 1.5 महिन्यामध्ये जी जयंती किंवा पुण्यतिथी होते ना, तर त्याच्यामध्ये सर काय करतात की विद्यार्थ्यांना असं प्रोत्साहन मिळावं त्याच्यासाठी छोटे छोटे गिफ्ट ठेवतात. तर त्याच्यापैकी गिफ्ट्समध्ये ना म्हणजे प्रत्येक जे फर्स्ट प्राइज असतं ना प्रत्येक वेळेस मीच घेते. कारण मला म्हणजे शाळेतले सर्व टीचर्स ते बोलतात की तुझं वक्तृत्व स्पर्धा खूप छान आहे, तू खूप भारी भाषण करतेस. आणि प्रत्येक महिन्याच्या जे मंथली जयंती वगैरेचे भाषण होतात ना, तर त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा फर्स्ट नंबर येईल याचा मी बेस्ट ट्राय करते आणि माझा येतो पण. छान छान छान. बट मी एक सांगेल की तुला जर फर्स्ट नंबर आता येतोय जस्ट आता तुला सगळ्या याच्यामध्ये येतोय म्हणून कॉन्फिडंट आहे तू. बट तुझा पुढे जाऊन कधी फर्स्ट नंबर नाहीच्या ऐवजी कधी नंबर नाही आला, कारण भरपूर वेळेस तुला आता तुझं शाळेत तुझं सक्सेसफुल चालू आहे सध्या सगळं जिथं जाते तिथं सक्सेस भेटतंय. बट पुढे जाऊन तुला फेल्युअर्स पण येणार आहे, तर त्यावेळेस पण असाच कॉन्फिडन्स राहावा, असाच आत्मविश्वास राहावा, यासाठी तू स्वतःमध्ये प्रयत्न कर. ठीक आहे. दादा मी त्याच्याबद्दल पण एक लाईन बोलू का? हा बोल बोल. दादा म्हणजे आताच थोड्या वेळापूर्वी आमचा NWMSचा रिझल्ट लागला आणि मला त्याच्यामध्ये म्हणजे मी 6-7 मार्क्सवरून पासिंगपासून म्हणजे मागे हटली. तर दादा आम्हाला इंग्लिशमध्ये एक पोयम होती ट्राय अगेन. तर आपल्या युकेटेपल फाउंडेशनचे जे स्पर्धा मॅम टीचर आहे ते आम्हाला इंग्लिश शिकवताना तर त्यांनी आम्हाला एक पोयम शिकवलेली होती ट्राय अगेन. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य बोललेलं होतं ते मी माझ्या डोक्यामध्ये फिट करते आणि ते आपण फेल जरी झालो ना तरी सुद्धा मला म्हणजे असा कॉन्फिडन्स येतो की नाही मी पुढच्या वेळेस ट्राय करेन, माझं येऊ शकतं. तर ते वाक्य असं आहे, इफ यू फेल डोंट क्राय बट यू आर ट्राय अगेन. तर हे वाक्य होतं आणि हे वाक्य मी जेव्हा बोलते ना स्वतःच्याच मनाशी तेव्हा मला इतकं छान वाटतं की नाही मी आता पुढच्या वेळेस जी पण एक्झाम देईल त्याच्यामध्ये पास होईल. आणि म्हणजे जेव्हा मी यूट्यूब बघते ना तर त्याच्यामध्ये मला एक शॉर्ट्स आलेले होते तर त्याच्यामध्ये 7 लाईन होत्या. तर त्या जेव्हा मी बोलते ना तर असं वाटतं की मी पेपरमध्ये पास हो किंवा फेल हो, पण मला जीवनामध्ये हे म्हणजे यश अपयश काहीतरी का होईना मिळेल, पण प्रयत्न केला पाहिजे. तर त्या 7 लाईनच्या त्या मी ग्रुपवर टाकेल. ऍक्च्युली मी ती लाईन नोट करून घेतली आहे. हा रागिनी तू बोल. दादा म्हणजे मी जेव्हा 5वीला होती ना तेव्हा मी नवोदयची बी परीक्षेमध्ये बसली होती आणि स्कॉलरशिपच्या पण परीक्षेमध्ये बसली होती. पण माझा नवोदयमध्ये नंबर लागलाच नव्हता कारण की मला तिथं 89च मार्क्स होते, त्याच्यासाठी 90 का कितीतरी पाहिजे होते. आणि जेव्हा मी ना स्कॉलरशिपमध्ये बसली ना त्याचा रिझल्ट जेव्हा बघितला होता ना तर मी सुद्धा आश्चर्य वाटलं की मला जी परीक्षेमध्ये पास हो असं वाटतच नव्हतं कारण की त्याच्यामध्ये 4 सब्जेक्ट होते आणि नवोदय जी परीक्षा होती ना त्याच्यात खूपच कमी सब्जेक्ट होते. मला तिच्यावरती भरोसाच नव्हता की मी त्याच्यामध्ये पास होईल, पण मी पास होऊन गेली होती. ओ तर पाहिलं म्हणजे लास्ट पर्यंत कॉन्फिडन्स ठेवण्याचं तुम्हाला दिसतायत ना कसे कसे म्हणजे तुम्हाला स्वतःलाच एक्झाम्पल दिसतायत की तुम्हाला कसा फायदा होतोय. बस कॉन्फिडन्स असला पाहिजे. हा कॉन्फिडन्स आणि म्हणजे आत्मविश्वास असला पाहिजे बस. ठीक आहे. छान छान छान. तर म्हणजे समजलं, तुमच्या भावना पोहोचल्या माझ्यापर्यंत आणि खरंच तुम्ही मला मोटिवेटिंग करताय, म्हणजे माझा आत्मविश्वास वाढेल अशा गोष्टी करताय. आणि आणि यार जी लाईन सांगितली आहे आधी तिने ती तर मी नोट करून घेतली आहे. मी पण माझ्या लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न. दादा मी अजून 8 लाईन्स टाकते त्या ग्रुपवर, तर त्या पण इतक्या भारी ना डायरेक्ट आपण जे आपण पास हो किंवा फेल हो म्हणजे सकाळी सकाळी जे त्या बोलल्या ना इतकं भारी वाटतं ना काय बोलू डायरेक्ट. ओके दादा मी नक्की पण नक्की बघितली पाठवूया. होती. दादा मी पण बघितले होते पण मी स्क्रीनशॉट काढले होते पण ते मला आता भेटतच नाहीये. ओके तर आधी ते आपल्याला शेअर करून देईल, सगळ्यांना फायदा होईल, माझा होईल, तुमच्या सगळ्यांचा होईल. दादा टाकीन. ओके छान फास्ट. दादा मला पण भेटले तर मी नक्कीच टाकेन. ओके तसं ठीक आहे. ओके तर याच्यानंतर आहे तर आपलं नकारात्मक विचारांवर कसं मात करताल रे. जे नकारात्मक विचार आहेत त्यांचं काय करतात, त्याच्यावरती आपल्याला एक सोल्युशन म्हणून छोटासा प्रयत्न. नकारात्मक विचार दूर करणे, नकारात्मक विचार ओळखा, तर त्यांना सकारात्मक विचारांमध्ये बदलणं, यासाठी आपण काय करू शकतो. तर याच्या आधी तर मी
जसं की आता लाईन सांगितली आदितीने, ती थोडं आपल्या स्लाइडच्या पुढे चालतीये. तशीच एक लाईन मी म्हणणार होतो की मी करू शकतो हे आपल्याला मानायचं. तसं मी तर हे मराठीमध्ये म्हणतो मी करू शकतो, तसं लँग्वेज मॅटर करत नाही. पण तरी पण मी करू शकतो आणि जी आदितीने लाईन ट्राय अगेन. आणि हा, जर फेल्युअर आलं तर ट्राय अगेन म्हणा, मी करू शकतो म्हणा आणि पुढे चला. यामध्ये यासाठीच आणखी एक छोटी ऍक्टिव्हिटी आहे की तुम्ही आता तुम्हाला कधी कधी नकारात्मक कोणते कोणते विचार आलेले ते नोट करायचे. ऍटलिस्ट इथे एकच करा, टाइम नाही आपल्याला. नकारात्मक विचार म्हणजे तुम्हाला नकारात्मक विचार कधी येतो आणि कधी आलेला आहे किंवा कशा प्रकारे आलेला आहे. तुम्ही डायरेक्ट माईक ओपन करून बोला, लिहू नका. ओके, टाइम नाही, बोला. कधीतरी असं आलं असेल नकारात्मक विचार आले. जसं माझं मी सांगतो की जसं माझं एक मी हे सांगतो, एक्झाम्पल सांगतो की मला इथपर्यंत येण्यासाठी ना 2 एक्झाम द्यावा लागतात. एक असते जेई मेन्स आणि एक असते जेई ऍडव्हान्स. दोन्ही पण देऊन मी इथं आलेलो आहे. तर झालं असं होतं की जेई मेन्स झाली, माझा रिझल्ट आला आणि आता समोरचं टार्गेट होतं ऍडव्हान्स. बट 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 जेई मेन्सचा रिझल्ट ॲज एक्सपेक्टेड नव्हता. फार कमी पण नव्हतं असं नाही म्हणत, फार कमी नाही, बट असं होतं की यार आता करिअर सेट नव्हतं, तेवढे माझा स्कोर नव्हता. तर मी कम्प्लिटली 2 दिवस किंवा 1 दिवस एवढा नकारात्मक विचार करायला लागलो होतो आणि एवढं माझं मी म्हणजे कम्प्लिटली खूप खूप म्हणजे बेकार परिस्थितीमध्ये गेलो होतो. माझं डोकं दुखत होतं. मी मी टॅबलेट्स खात होतो, बट माझं डोकं काही राहत नव्हतं. तसं माझं कधीच डोकं दुखलं नाही ऍक्च्युली. म्हणजे हा, त्यावेळेस समजलं किती सिव्हिअर असतो नकारात्मक विचार करणं आणि कधी केला नाही पाहिजे. त्यावेळेस सगळ्यांनी सगळा प्रयत्न केला होता. पॅरेंट्स प्रयत्न करत होते की मी परत त्याच्या बाहेर येऊ. मी स्वतः प्रयत्न करत होतो, पण नव्हतं होत ते माझ्याकडून. म्हणजे मी खूप डोकं दुखत होतं. तर म्हणजे 1 दिवस मी कम्प्लिटली नकारात्मक विचार केलेला. त्यामुळे मला माहिती आहे नकारात्मक विचारांचे परिणाम काय होतात. आणि हा, त्यानंतर मी बाहेर कसं आलो, तर हा तेच, मम्मी आईच्या जवळ गेलो आणि आई म्हटली काही नाही, काहीही फरक पडत नाही. तू बस आता एक एक्झाम झालीये, जे ऍडव्हान्स साठी ट्राय कर. ऍक्च्युली तुझं टार्गेट तर तेच आहे, तिथं तू कशाला सिक्युअर करण्यामध्ये बसणार. ऍक्च्युली जेई मेन्स मधून दुसरे कॉलेजेस भेटतात आणि ऍडव्हान्स मधून IIT भेटतात. जर माझं असं असतं की मुलांचं की ऍडव्हान्स जर नाही लागलं तर ऍटलिस्ट त्यांना बाकीचं कॉलेज तर भेटावं, त्यासाठी तिथं स्कोर करावा लागतो. पण माझं असं होतं की आता मला तिथं स्कोर आलेला नव्हता. जर माझं ऍडव्हान्स मध्ये नसतं झालं तर नाही, म्हणजे मी घरी असतो आज, घरीच बसलेलो असतो. मला परत एक ट्राय करावं लागलं असतं, परत 1 वर्ष गेलं. बट तेच आहे, मग मम्मी म्हटली की सकारात्मक विचार कर, पप्पा म्हणले बी पॉझिटिव्ह बेटा. आणि मग हा, एकदा ते म्हणतात ना जेव्हा पॅरेंट्स असं, त्यावेळेस स्वतःमध्येच कॉन्फिडन्स आला आणि बिल्ड केला. म्हणजे खरं तर कॉन्फिडन्स नव्हता. आणि जे ऍडव्हान्सची तयारी चालू केली. मग ऍडव्हान्स मध्ये झालं तर मग त्याचा तर काही फरक पडत नाही. त्याचं असं असतं की ऍडव्हान्स मध्ये झालं तर तो पेपर म्हणजे ऍज अ पेपर काही कामाचा नसतो, ते वेस्ट गेला असं समजा. त्याचं अचिव्हमेंट आहे. तर हा, हा झाला माझा एक्सपिरियन्स. असाच तुम्ही एका तुमचा एक्सपिरियन्स सांगा. कधी तुम्हाला नकारात्मक वाटलं, तुम्ही त्याला सकारात्मक म्हणजे कसं कन्वर्ट केलं. अरे सांगा. अदिती, अनुष्का, रागिनी, तिघीच जणी आहात आता, ठीक आहे, सांगा तरी पण. दादा, क्वेश्चन रिपीट कर. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये असं कधी एक वेळ आलेली त्यावेळेस तुम्ही खूप नकारात्मक विचार केलेला किंवा असा एखादा विचार. दादा, मला आता जेव्हा एक्झामचा रिझल्ट आला ना, तर मी पूर्ण म्हणजे निगेटिव्ह होऊन गेली की जाऊ दे आता मला काहीच नाही भेटणार असं तसं. पण मी ज्या लाईन्स होत्या ना त्या बोलली, पॉझिटिव्ह होऊन गेली. ओके, छान. तर मोटिव्ह आपलं तेच होतं, म्हणजे तुम्ही स्वतःहून समजलेला आहात. तर हा, आणि त्यांना सकारात्मक विचारांमध्ये बदला. ओके, मी हे करू शकत नाही ऐवजी मी प्रयत्न करेन असं म्हणत राहा. टोटली यार हेच गरजेचं आहे. म्हणजे हे तुम्हाला लाईफ टाईम बोलावं लागणार आहे. आणि हेच एक मंत्र आहे सक्सेसफुल होण्याचं, की मी करू शकत नाही याला काढूनच टाका लाईफ मध्ये, कारण तुम्हाला करावंच लागणार. आणि सकारात्मक मंत्र हेच आहे की मी करू शकतो किंवा मी यशस्वी होईल, हे मंत्र स्वतःला सांगा.
यांचा सराव करा, सरावच करा लिटरली. कारण आता तर तुम्ही बस सुरुवात झाली आहे तुमची लाईफ, आता पुढे खूप खूप काही म्हणजे खूप काही तुम्हाला चढ उतार बघावं लागेल. तर म्हणजे असं होतं की टॉपिक घ्यायचा होता आपल्याला, त्याच्यावर तुम्ही नकारात्मक विचार. हा दादा आमची लॅपटॉप ट्रेनिंगची क्लासेस जाऊ का? ओके, बस मला 3 मिनिट देशील, 3 ते 4 लॅपटॉप ट्रेनिंग मध्ये स्टार्टिंगला 5 मिनिट काहीच नसेल होत. भेटतील का मला? येस ऑर नो? 3 मिनिट, 3 मिनिट. ऍक्च्युली ते डाऊट क्लास मध्ये टाइम घेणार त्याचा, बट हा ते बी इम्पॉर्टंट आहे. तर ठीक आहे, मी एक एक 2 मिनिट मध्ये संपवतो की चुका स्वीकारा आणि शिका, हे एक फॅक्टर तुम्हाला सांगायचं आहे की म्हणजे ते बघा, तुमच्याकडून चुका असं झालेल्याच असतील ना कधी ना कधी लाईफ झालेल्या आहेत का? येस ऑर नो? एखादी चूक सांगू शकता? हॅलो, अरे जायचंय मला माहिती आहे यार, मला बी जायचं, बट थोडस 2-3 मिनिट मला द्या आज प्लीज. दादा आठवतच नाहीये. अच्छा, आठवतच नाही, ओके. तुमच्या चुका आठवत नाही, ओके, मला बी नाहीत आठवत ऍक्च्युली माझ्या. तर पण जर अशी कधी झाली असेल तर त्या चुकातून शिका आणि ती चूक परत होऊ नाही तुमच्याकडून याचा विचार करा, म्हणजे याचं लक्ष ठेवा. आणि हा, म्हणजे मला तर वाटतंय की तुम्ही, म्हणजे माझं असं सिम्पली मी थोडक्यात सांगतो की जेवढ्या जास्त चुका करता येतील लाईफमध्ये तेवढ्या जास्त चुका करा. मला तर हेच म्हणायचंय, कारण जेवढ्या जास्त आता करताल तेवढ्याच तुमच्या पुढे जाऊन होणार नाही. आणि ज्या टायमिंगला त्या चुकांचा अर्थ मोठा होत नाहीये, जोपर्यंत त्या चुकांचं मिनिंग छोटाच राहतोय, म्हणजे एवढा काही फरक पडत नाही त्या चुकांचा, त्यापर्यंत त्या चुका करून घ्या. म्हणजे स्वतः चुका करत राहा, हेच मी तुम्हाला सांगतो, आणि त्याच्यातून शिका पण. हा, सरावाने सुधरा. चुकीची परिस्थिती हाताळण्याचा सराव करा, कारण चुकीच्या परिस्थिती येणार आहेत. आणि हा, म्हणजे आत्मविश्वास वाढवण्यासाठी थोडे छोटे छोटे काही पॉईंट्स आहेत ते सांगतो. छोटी ध्येय ठरवा, नियमित प्रयत्न करा, यश साजरे करा, पुढील लक्ष ठरवा. 4 पॉईंट आहे, म्हणजे हे तुम्ही लिहून ठेवा थोडक्यात, किंवा तुम्ही एकदा याला पाहून घ्या व्यवस्थित की तुम्हाला हे करायचं, म्हणजे याला फॉलो करत राहा. आणि हा, छोटे छोटे ध्येय आणि ठेवा आणि पूर्ण करा. लहान यशांचा आनंद साजरा करा. प्रेरणादायक वाक्य, तुमच्या आयुष्यात आहे त्यावर विश्वास ठेवा. म्हणजे तुमच्या आयुष्यात हे आहे असं विश्वास ठेवा आणि पुढे चाला, एवढंच. आणि ठीक आहे, म्हणजे नेक्स्ट क्लास मध्ये आपण म्हणजे पाहू एक ऍक्टिव्हिटी, याच्यावर याला कंटिन्यू करू. मी ट्राय करेन की याला कम्प्लीट करा. ठीक आहे. हा, ठीक आहे. तुमचा क्लास आहे का आता? नाही दादा, आमचा नाहीये. ओके ओके, ठीक आहे. ज्यांचा होतं ते लेफ्ट चाललेत. ओके ओके, चालेल, काही नाही. त्यांना आय थिंक रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केली जात असेल असं वाटते. प्रोव्हाइड. तर हा, ठीक आहे, मग आपण इथंच एंड करू. थँक्यू, बाय बाय. आणि डाऊट्स पाठवा जर काही असतील तर ग्रुप. चालेल, बाय बाय रागी.